चंपाषष्ठी लवकरच येत आहे, जे की बघा मार्गशीर्ष महिन्यातल्या शुक्ल पक्षातील षष्टीला आपण चंपाषष्ठी म्हणून साजरी करत असतो। तर याच दिवशी म्हणजेच मार्तंड मल्हार खंडोबा यांचं आपल्याला या दिवशी सेवा करण्याची किंवा अगदीच की बघा महाराष्ट्राचे संपूर्ण महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले मल्हारी मार्तंड खंडोबा महाराज यांची पूजा करण्याचा सर्वात मोठा दिवस। बघा आपण पूर्ण वर्षभर अगदीच की आपली कुलदेवी किंवा अगदीच कुलदैवत यांची आपल्याला सेवा करता येत नाही, पण काही जण चंपाषष्ठीला मोठ्या प्रमाणात सेवा केली जाते किंवा अगदीच की बघा या दरम्यान चंपाषष्ठी निमित्त काहींच्या घरात घट सुद्धा खंडोबाच्या नावाने खंडोबा महाराजांच्या नावाने घट सुद्धा बसवला जातो। काहींच्या घरात बसवला जातो, काहींच्या घरात बसवला जात नाही, पण या दरम्यान आपल्याला सेवा करण्याला खूप सारं महत्व आहे। काहींच्या घरी घट बसवला जातो, त्याचबरोबर सेवाही केल्या जातं, तर काहींच्या घरी घट बसवला जात नाही, फक्त चंपाषष्ठीला तळी भरणं वगैरे केलं जातं। तर बघा या दरम्यान आपल्याला षष्टीपर्यंत म्हणजेच की 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर पर्यंत चंपाषष्ठी पर्यंत आपल्याला सेवा करायच्या आहेत। तर त्या सेवा कोणत्या आहेत तर सर्व इन डिटेल माहिती असणार आहे। तर बघा मल्हारी मार्तंड म्हणजेच भगवान शिवांचेच हे एक दुसरं रूप खंडोबा महाराज यांना मानलं जातं। तर बघा मनी आणि मल्ल यांना ब्रह्मदेवाने वरदान दिलं की कोणीही तुमचा पराभव करू शकणार नाही। तर त्यावेळेस सर्व लोकांनी देवांना प्रार्थना केल्यानंतर भगवान शिवांनी मार्तंड मल्हारी मार्तंडाचं रूप घेतलं। मनी आणि मल्ल हे दुष्ट राक्षस होते, दैत्य होते, तर त्यांनी सर्व सृष्टीवरती मोठ्या प्रमाणात अगदीच लोकांना त्रास देण्याचा प्रयत्न केला। त्याच दरम्यान मल्हारी मार्तंड म्हणजे शिवांनी मल्हारी मार्तंडाचं रूप घेतलं आणि त्यानंतर मनी आणि मल्ल जे की बघा अमावस्या झाली की मार्गशीर्ष महिन्यातला पहिलाच दिवस शुक्ल पक्षातील पहिला दिवस जे की 6 दिवसाचं हे युद्ध चालू झालं आणि शेवटी मनी हा शरण आला आणि मल्ल म्हणजेच की मल्ल हा तिथंच पराभव झाला। मल्हारी मार्तंडाने त्या मल्हाचा पराभव केला। मनी हा खंडोबाला शरण आला आणि त्यानंतर बघा तिथं सुद्धा अगदीच आपण जेजुरीला गेलं तर तिथं साईडलाच मनीचं छोटीशी मूर्ती आपल्याला बघायला भेटते। तर मनी शरण आला त्यामुळेच तर बघा त्यांची सुद्धा तिथं सेवा केली, पूजा केली जाते। तर या दिवशी म्हणजे चंपाषष्ठीचं औचित्य साधून आपल्याला ह्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात सेवा करायच्या। तर सेवा कोणत्या करायच्या तर बघा या दरम्यान म्हणजेच की आपण काहींच्या घरात तळी भरली जाते किंवा दिवटे पेटवले जातात। शेवटी आपल्याला म्हणजे चंपाषष्ठीच्या दिवशी तळी भरणं हे केलं जातं। पण या दरम्यान जशी की आपल्या घरात कुलदेवीची सेवा केली जाते बघा, नवरात्र उत्सवामध्ये शारदीय नवरात्र असो किंवा अगदीच की चैत्र नवरात्र असो, तर त्यामध्ये आपल्या कुलदेवीची मोठ्या प्रमाणात सेवा केली जाते। तर त्याचबरोबर आपल्या बघा कुळाचा उद्धार करणारी जी बघा कुलदैवत आणि कुलदेवी ह्यांची जर घरात सेवा केली तर कोणतीही संसारिक अडचणी आपल्यावरती येत नाहीत किंवा खूप साऱ्या मोठ्या प्रमाणात जे काही अडचणी आपल्यावरती येणार असतील तर ते मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागतात जेव्हा की आपल्या कुलदेवी आणि कुलदैवताचा आपल्यावरती आशीर्वाद असतो। तर त्याचमुळे बघा आपण कुलदेवीची खूप मोठ्या प्रमाणात सेवा करतो किंवा अगदीच की आपल्या कुलदैवताची अगदी चंपाषष्ठी किंवा अगदीच वर्षातनं 2 वर्षातनं कधीतरी आपण आपल्या मूळ ठिकाणी म्हणजे जेजुरीला आपण तिथं जात असतो। तर याच दरम्यान बघा आपल्या कुलदैवताची बघा जसं की आपण म्हणतो की आईला मान लागत नाही पण बापाला मान लावायला लागतो, त्याच पद्धतीने बघा आपण कुलदेवीची सेवा करतो। तर आईला मान कधी लागत नाही पण आपल्या वडिलांप्रमाणे जे आपले कुलदैवत असतात तर त्यांना मान लागतो आणि त्याच मुळे आपल्याला चंपाषष्ठीचं औचित्य साधून आपल्याला सेवा करायची आहे। जे की बघा या दरम्यान आपल्याला 6 दिवसाच्या कालावधीमध्ये मल्हारी सप्तशतीचे खूप मोठ्या प्रमाणात पारायण करायचं आहे। अगदीच तुम्हाला शक्य असेल तर 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर पर्यंत षष्टीपर्यंत चंपाषष्ठीपर्यंत आपल्याला 6 पारायण करायचे आहेत। तर ते पारायण कसे करावे, नियम अटी काय असणार आहेत तर इन डिटेल माहिती असणार आहे। नक्की शेवटपर्यंत पहा म्हणजे तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला भेटून जातील। तर बघा श्री मल्हारी सप्तशती ग्रंथ हा असा आहे जो की आपल्या दिंडोरी प्रणीत मार्गाचा आहे।
खूप सोपा आहे, खूप छोटा आहे, पण तेवढाच प्रभावी आहे. बघा तुमच्याही घरात मुलाचं मुलीचं लग्न जमत नाहीये तरी सुद्धा तुम्ही ह्या सेवेने त्यांच्या लग्नामध्ये जे काही अडथळे असतील तर ते दूर होणार आहेत. त्यानंतर नोकरी संदर्भातील काही अडचणी असतील तरी सुद्धा ते दूर होणार आहेत. आणि त्याही पेक्षा की बघा आपल्या घरात जे काही वारंवार संकट अडचणी येत असतील, वारंवार वादविवाद होत असेल, खास करून तर मुलात आणि वडिलांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाद होत असतील, दोघेही अगदीच की एकमेकांचे चेहरे बघत नाहीयेत, रोज वाद होत आहेत, तरी सुद्धा जर तुम्ही ही सेवा केली, जेव्हा आपल्या कुलदैवताची सेवा घरात कमी होते तर तेव्हाच असे प्रसंग येतात की घरात खूप मोठ्या प्रमाणात खास करून मुलाचं आणि वडिलांचं खूप मोठ्या प्रमाणात भांडण होतं, त्यांचं पटत नाही. तर हेच कारणामुळे की आपल्या घरात म्हणजे आपल्या घरावरती आपल्या कुलदैवताचा आशीर्वाद नसल्यामुळे हे सर्व काही घडतं. तर बघा आपल्याला या दरम्यान सेवा करायची आहे जे की मल्हारी सप्तशतीची. त्याचे आपल्याला म्हणजेच 21 तारखेपासून अमावास्या 20 तारखेला आहे, 21 तारखेपासून षडरात्र उत्सव मल्हारी षडरात्र उत्सव चालू होत आहे 21 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर पर्यंत. तर या 6 दिवसाच्या दरम्यान तुम्ही नक्कीच ही सेवा करू शकता. तर बघा खूप छोटे छोटे अध्याय आहेत, 1 ते 14 अध्याय ह्यामध्ये असणार आहेत. आणि सुरुवात कुठून करायची तर ते महत्वाचं तुम्हाला सांगते. तर बघा सुरुवातीला स्वामी स्तवन पठण करायचं असतं. त्यानंतर मल्हारी कवच तर ते सुद्धा आपल्याला एकदा पठण करायचं आहे. त्यानंतर मल्हारी हृदय स्तोत्र तर ते सुद्धा आपल्याला एकदा पठण करायचं आहे. आणि मल्हारी अष्टकम तर हे आपल्याला पठण करायचं. आणि त्यानंतर बघा मल्हारी मार्तंड जप जो की खूप प्रभावशाली आहे, त्यामुळे हा सुद्धा एक माळ आपल्याला नक्की करायचा आहे. आणि त्यानंतर तुम्ही अध्यायाला सुरुवात करू शकता. 1 ते 14 अध्याय अगदीच की 1 ते 1.5 तास खूप झाला ह्या सेवेसाठी, पण तेवढी प्रभावशाली सेवा आहे आपल्या कुलदैवताची सर्वात प्रभावी सेवा. बघा मल्हारी षडरात्र चालू होत आहे आणि त्याच दरम्यान बघा खंडोबा महाराजांच्या ज्या सात्विक लहरी असतात तर ह्या 6 दिवसाच्या दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात असतात. त्यामुळे जर ह्याच दरम्यान आपण जर सेवा करत असू तर ती सात्विक लहरी आपल्यामध्ये आकृष्ट होतात. आणि बघा आपल्या ही सांसारिक अडचणी खूप मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागतात, जे की मुलांची लग्न असू देत, जॉब विषयी काही अडचणी असू देत, किंवा अगदीच तुमच्या घरात मुलाचं आणि वडिलांचं पटत नाहीये तरी सुद्धा ते खूप मोठ्या प्रमाणात कमी व्हायला लागतात. अगदीच तुमच्या घरात घट जरी नाही बसला तरी सुद्धा तुम्ही ही सेवा करू शकता. अगदी तुम्ही 1 पारायण करू शकता, 3 पारायण करू शकता, 5 पारायण किंवा अगदी 6 पारायण तुमच्या इच्छेनुसार तुम्ही करू शकता. अगदीच बघा 1 पारायण जरी केलं तरी 21 तारखेपासून सुरुवात केली तरी सुद्धा जे पहिल्या स्टार्टिंगला आपल्याला पठण करायचंय स्वामी स्तवन, मल्हारी कवच वगैरे, मल्हारी हृदय स्तोत्र, तर हेच तुम्हाला रोज पठण करायचं आहे. आणि त्यानंतर तुम्ही अध्याय 2-2 वाचू शकता किंवा 3-3 तुमच्या इच्छेनुसार वाचू शकता. किंवा अगदीच चंपाषष्ठीला सुद्धा 1 पाठ तुम्ही नक्कीच करू शकता तुमच्या इच्छेनुसार. तर बघा आपल्याला 1 ते 14 अध्याय असणार आहे. त्यानंतर आपल्याला मल्हारी क्षमा प्रार्थना आहे, खंडोबाची क्षमा प्रार्थना करायची असते शेवटी अध्याय झाल्यानंतर, जे की आपल्याला जरी तुम्ही 6 पाठ केले, 6 पारायण केली तरी सुद्धा तुम्हाला प्रत्येक म्हणजे रोज क्षमा प्रार्थना ही म्हणायचीच आहे. किंवा जे काही स्तवन वगैरे आहे किंवा जे पहिल्या स्टार्टिंगला मी तुम्हाला सांगितलं आहे ते सर्व काही रोज म्हणायचं आहे. 1 पारायण करा, 3 तरी सुद्धा तुम्हाला हे रोज म्हणायचंच आहे. किंवा अगदीच की शेवटी तुम्हाला क्षमा प्रार्थना झाल्यानंतर रोज खंडोबाची आरती सुद्धा म्हणायची आहे. तर ही सेवा अशी असणार आहे, पण तेवढीच प्रभावशाली सेवा आहे. ज्या घरात होते आपल्या बघा चटकन पावणारे देव कोणते असतील तर बघा आपली कुलदेवी, कुलदैवत आणि सर्वात महत्वाचं की ज्यांना तुम्ही गुरु मानलेला आहेत ते. त्यामुळे ही सेवा बघा नक्कीच करायला विसरू नका. त्याचबरोबर आपल्या कुळाचं रक्षण करणारे आपले कुलदैवत त्यांची सेवा आवर्जून करा. तर हे सर्व काही आपल्याला या दरम्यान करायचं आहे चंपाषष्ठी निमित्त. तर बघा ह्याचे नियम अटी काय असणार आहेत तर नियम अटी अशा आहेत की तुम्हाला या दरम्यान म्हणजेच तुम्ही जरी संकल्पयुक्त बघा सेवेला सुरुवात केली तर तुम्हाला घरात मांसाहार करता येणार. अगदीच बघा मार्गशीर्ष महिना त्याच दिवसापासून सुरुवात होत आहे. आपण सर्वच जण या दरम्यान कोणीही घरात नॉनव्हेज करतही नाही आणि खातही नाही. तरी सुद्धा जरी तुमच्या घरात होत असेल आणि तुम्ही जर हे पारायण करत असाल मल्हारी सप्तशतीचे तर या दरम्यान संकल्पयुक्त
सेवा करत असताना मांसाहार वर्ज करायचा आहे। त्यानंतर बघा आपल्याला परान्न सुद्धा घ्यायचं नाहीये आणि एक की आपल्याला या दरम्यान ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करणं तेवढंच गरजेचं असणार आहे। त्यामुळे जे नियम आहेत अगदीच थोडेसे नियम आहेत, पण ते नियम आपल्याला पालन करणं तेवढंच गरजेचं आहे आणि खरंच खूप म्हणजे खूप छोटा ग्रंथ आहे, पण तेवढाच प्रभावशाली आहे। आपल्या कुलदैवताची सेवा करण्याची ही संधी जे की चंपाषष्ठीची, त्यामुळे ती सोडू नका। अगदीच तुमच्या घरात घट नाही बसला तरी सुद्धा ही सेवा करायला विसरू नका, तुम्हाला नक्कीच अनुभव येईल। जे की आपण वर्षातून एकदाच ही सेवा करत असतो। ह्या दरम्यान जर तुम्हाला खरंच शक्य असेल तर चंपाषष्ठी निमित्त तुम्ही नक्की जेजुरीला जाऊ शकता, तिथं सुद्धा तळी भरू शकता किंवा खंडोबा महाराजांचा मान सन्मान करण्यासाठी सुद्धा हा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे। त्यामुळे या दिवशी तुम्ही मान सन्मान सुद्धा नक्कीच करू शकता, तळी भरू शकता। तर तुम्हाला नक्कीच समजलं असेल, हा पाठ नक्की करायला विसरू नका। खरंच तुमचं आयुष्य खरंच सोन्यासारखं होईल। आपल्यावरती आपल्या कुलदैवताचा, कुलदेवीचा आणि गुरूंचा जर आशीर्वाद असेल तर आयुष्यात काहीही अशक्य नाही। त्यामुळे नक्कीच चंपाषष्ठीचं औचित्य साधून हे पारायण नक्की करा। आतापुरते एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते। व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।